मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। औरंगजेबाच्या काळामध्ये चांगलं शासन, अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक, तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, उपमुख्यमंत्री शिंदेंची मागणी आहे। धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं, खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे। खासदार नरेश म्हस्के अबू आझमींची तक्रार करणार, अबू आझमींना अटक करा, शिवसेनेची मागणी आहे। आमच्या आराध्य दैवताचा अपमान सहन करणार नाही, नरेश म्हस्केंचं वक्तव्य। फडणवीसांच्या बंगल्यावर तानाजी सावंत वेटिंगवर, आज भेट नाही, उद्या भेटीची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकरांनी मोबाईल आणि सिम कार्ड जमा केलंय, पीआय बळीराम सुतार यांची ही माहिती आहे। नागपूर पोलीस कोल्हापूर पोलिसांना मोबाईल फोन आणि सिम कार्ड पुढील तपासासाठी सुपूर्द करतील। कोरटकर सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अमोल मेटकरींची मागणी। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्याची मागणी, असंही वक्तव्य आहे। सोलापूरकर असो किंवा काल बरळलेला प्रशांत कोरटकर असो, यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं। कोरटकरच्या वक्तव्याविरोधात अमरावतीमध्ये शिवसन्मान महामोर्चा, प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी। मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवप्रेमी सहभागी। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर, विधानसभा निकालानंतर परिषदेच्या 5 जागा रिक्त, 27 तारखेला विधान परिषद जागांसाठी मतदान होणार। विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा भव्यातला तिढा सुटलाय। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा आहे, तर विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार आहे। नाना पटोलेंची ही माहिती। विधान परिषदेमध्येतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव सध्या चर्चेत आहे। विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा नियमांमध्ये विशिष्ट तरतूद नाहीये। आता विधिमंडळाच्या उत्तरानं ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झालाय। ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल करणार आहे।